शेतकऱ्याचं जीवन म्हणजे मोठं कष्टाचं. कारण की ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टीवर मात करून तो आपल्या रानात हे पीक साजरं उभं करतो. आणि हे पीक घरी येईपर्यंतही त्याला अशी शाश्वती राहत नाही की हे पीक आपल्या घरी येईल की नाही. आता हे सोयाबीन आहे, एवढं सुंदर आहे, पण ज्यावेळेस आता याला शेंगा लागन भरणे वाळून जाईल त्यावेळेस अजून पाण्याचा हा कोप होईल. आणि कोप झाल्यानंतर मग अजून या सोयाबीनला उचला झाका म्हणजे आज तर याची मेहनत आहेच आहे, पण जोपर्यंत हे घरी येत नाही तोपर्यंत याची एवढी काळजी घ्यायला लागते जसं आपलं लहान लेकराची घेतो ना आपण तशी. तर शेतकरी म्हटल्यानंतर शेतकऱ्याला लोक काय म्हणतात, बळीराजा. तर बळीराजा याच्यासाठी म्हणतात शेतकऱ्याला की ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टीवर मात करून तो आपल्या घरात आपल्या शेतात हे सोनं पिकवतो. आणि हे सोनं त्याच्या घरी येते की नाही येत याचीच त्याला शाश्वती राहत नाही, म्हणून त्याला बळीराजा म्हटलं जाते. कारण की हे जे पीक दिसते अवकाळी, जर पाऊस आला अवकाळी, ह्या पिकाची नासधूस केव्हा होईल सांगता येत नाही. आणि ह्या आलेल्या पावसामुळे ह्या सोयाबीनचं कधी नुकसान होईल हे पण सांगता येत नाही. म्हणजेच त्या शेतकऱ्याचा बळी कधी जाईल, म्हणून त्याला शेतकऱ्याला बळीराजा असं नाव दिलं आहे. नाव मोठं दिलं आहे, पण त्याचे काय हाल आहे हे शेतकऱ्यालाच माहीत. समजू शकता तुम्ही शेतकरी असानच. पहा कसा वाटला व्हिडिओ सांगा आपला.